आपल्याकडे भारतामध्ये रेकी 93 साली आली आणि त्यावेळेला मी शिकले तेव्हा कोणालाही रेकी माहिती नव्हतं. संवादातून जे घडतं ना, घरी सुद्धा आपले जे संस्कार आपण म्हणतो, चांगले वाईट सगळे संस्कार त्या संवादातून होत असतात. संवाद हा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. साऊंड हिलिंगचा खरंच उपयोग होतो की सध्याचा तो नुसताच ट्रेंड झालेला आहे? श्रद्धेने जे जे करू त्याचाच उपयोग होतो. श्रद्धा नसेल तर त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. साऊंड हिलिंग म्हणजे हेच का की आपण समुद्रकाठी बसलो आणि सुंदर लाटांचा आवाज येतो आणि आपल्या मनाला कुठेतरी शांतता वाटते, किंवा कधीतरी आपण छान पक्ष्याचा किलबिलाट आपल्या कानावर पडतो आणि आपण कुठेतरी छान रमून जातो. हे साऊंड हिलिंग आहे की ह्याच्या पलीकडे जाऊन काय आहे? पास्ट लाईफ रिग्रेशन, पुनर्जन्म. आमच्या आजच्या पिढीमध्ये किंवा जे जेनझीज लोक आहेत त्याच्यामध्ये नाही ह्या गोष्टीबद्दल अत्यंत क्रेज जाणून घेण्याची, पण त्यातनंच बरेचसे गैरसमज किंवा चुकीच्या माहिती पण त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर तुम्ही ह्या सगळ्या बाबतीत काय सांगा? मी एका आयुष्यामध्ये उत्तम परफॉर्मर होते. भीमसेन जोशी, लता मंगेशकर हे कसे परफॉर्मर्स होते, तसे मी ए क्लास परफॉर्मर होते. मी परफॉर्म करत असताना मला मारलं लोकांनी, म्हणजे माझा खून झाला थोडक्यात. एखादा इन्सिडेंट लाईफमध्ये घडतो आणि असं वाटतं हे माझ्यासोबत कधीतरी घडलेलं आहे, पण ह्या जन्मात ते घडलेलं नसतं. पण मग असं का वाटतं आणि हे असं असतं का? चांगल्या माणसांनी बलवान असलंच पाहिजे, चांगल्या माणसांनी बोललंच पाहिजे. मन शांत असलं की आयुष्य सुंदर होतं, पण आजच्या धावपळीच्या जगात मनःशांती हरवत चालली. तणाव, नात्यांमधील दुरावा, मानसिक थकवा आणि सततची अस्वस्थता, या सगळ्यांमधून बाहेर पडण्यासाठी हिलिंग खरंच मदत करू शकतं का? नमस्कार, आपण पाहत आहात वार्तालाप जंक्शन, जिथे प्रत्येक संवाद तुमच्या आयुष्याला नवा विचार देतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजिरी गोखले. त्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका, शिक्षिका, हीलर आणि संवाद हिलिंग अँड आर्टच्या संस्थापिका आहेत. गेली जवळपास 30 वर्ष त्या हिलिंग, म्युझिक, स्पिरिच्युअलिटी आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम घडवत आहेत. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. आजच्या खास संवादात आपण जाणून घेणार आहोत हिलिंग म्हणजे नेमकं काय, संगीत आणि अध्यात्माचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, आणि आधुनिक तणावपूर्ण जीवनात इनर पीस कसं मिळवता येऊ शकतं. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या सुंदर आणि सकारात्मक संवादाला. स्वागत करूयात डॉक्टर मंजिरी गोखले ताई यांचं. नमस्कार ताई, आज तुम्ही इथे आहात, आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे. आणि मी कानांचा डॉक्टर बघितलाय, डोळ्यांचा डॉक्टर बघितलाय, पण आज आमच्यासोबत मनाचा डॉक्टर आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला उलगडायची आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न तर मला तुम्हाला हा विचारायचा वाटतोय की संवाद हिलिंग अँड आर्ट हे जे आहे ते सुरू करण्यामागची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? संवाद म्हणजे आपण जो आता साधायचा प्रयत्न करतोय त्याला संवाद म्हणायचं. त्याच्यामुळे तो एकमेकांना पूरक असला पाहिजे, एकमेकांना आनंददायी असला पाहिजे. आणि जेव्हा आनंददायी संवाद होतात, घरात असो, ऑफिसमध्ये असो, कुठेही, तेव्हा ते आपल्याला हील करतात, ते आपल्याला आनंद देतात, ते आपली वृद्धी करतात. त्यामुळे संवाद, हार्मनी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा अ गुड डायलॉग, अ हॅपी डायलॉग, तसं आपण प्रयत्न करायचा. ते थोडंसं आयुष्याचं ब्रीद आहे असं मी म्हणेन. कारण मी सांगू का? चालेल ना? हो हो, आज आम्ही फक्त तुम्हाला ऐकण्यासाठीच इथे बसले. हिलिंग आणि आर्ट म्हणजे हील करायचं आहे. संवाद ज्याला जमत नसेल, थोडा विसंवाद होत असेल, तर तो संवादात कसा रूपांतरित करायचा, म्हणजे हिलिंग करायचं. मग तो मनातला आपल्या संवाद असेल किंवा आपण एकमेकांशी साधलेला, म्हणजे माझ्या मनाशी असलेला संवाद असेल किंवा माझा इतरांशी असलेला संवाद असेल, कुठलाही तो छानच असला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी हिलिंग करायचं, म्हणून मनावर काम करायचं. कारण जे काही प्रॉब्लेम्स आपले असतात, आपण चुकीचं बोलतो, वाईट बोलतो, रागाने बोलतो, ते जे काही घडत असतं ते आपल्या मनाच्या विकारांमुळे घडत असतं. तर मनावरच जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच ते छान काम होतं. आणि आर्ट हे अशासाठी की माझं सगळी सुरुवात झाली गाण्यातून. अरे वा, त्यामुळे म्हणजे तुम्ही उत्तम गायिका आहात? उत्तम गायिका नाही, मी गायिका आहे. अच्छा. मला गाणं आवडतं, लहानपणापासून गाणं म्हणते.
त्यामुळे गाणं हा माझा प्राण असल्यासारखा आहे. त्यामुळे मी गाणं कुठेच सोडू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की सूर हे संवाद सुद्धा, आपण वादी संवादी म्हणतो ना, गाण्यामध्ये Correct. सुद्धा तो संवाद असतो तेव्हा ते गाणं उत्तम होतं. संवाद नसेल तर ते गाणंही चांगलं होत नाही. तर त्यामुळे संवाद सगळीकडेच आहे, म्हणून आर्ट त्याच्यात जोडलेलं आहे, क्रिएटिव्हिटी जोडलेली आहे. कारण आपल्याला जे आपण कचऱ्यातून कला म्हणतो की नाही, हम्म. तसं जे विसंवादी आपल्यात आहे आतमध्ये अडकून पडलेलं, त्याचं रूपांतरण आपल्याला संवादात करायचं आहे. आणि त्या युक्त्या आहेत, छोट्या छोट्या युक्त्या आहेत त्या. अच्छा. ज्या आम्हाला तुम्ही आज सांगणार आहात, बरोबर? हो, प्रयत्न करीन सांगायचा, मला येईल तेवढं. आत्ताच मगाशी मी म्हटलं की बऱ्याचशा अशा संकल्पना आहेत ज्या अजूनही सामान्य माणसापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. आणि तुम्ही ते 1997ला तुमच्या कामाची सुरुवात केली. आत्ताच बघताना ह्या गोष्टी, ह्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचायला नुकती सुरुवात झालेली आहे. तर तेव्हा किती कठीण होतं ह्या सगळ्या थेरपीज लोकांपर्यंत पोहोचवणं, किंवा तो जो प्रवास होता तो किती कठीण होता? तो जो 97 साली जी सुरुवात केली ना, ती मी म्हणजे त्याच्या आधीही थोडीशी झाली आहे, पण ॲक्च्युली सुरुवात अशी म्हणण्यासारखी सुरुवात 97 साली झाली. तर ती सुरुवात झाली ती व्हॉइस कल्चर आणि रेकी ह्या 2 विषयातून. आणि त्यावेळेला सुद्धा व्हॉइस कल्चर हा विषय आज खूप पॉप्युलर आहे त्या मानाने. तरी नाहीये असायला हवा तेवढा नाहीये की व्हॉइस तुम्हाला बदलता येतो, व्हॉइसवर काम करता येतो. कारण संवादासाठी व्हॉइस तर पहिला आहे ना. व्हॉइस कल्चरमधून सुरुवात झाली. आणि मी म्हटलं सर रेकी शिकले तेव्हा आपल्याकडे भारतामध्ये रेकी 93 साली आलं भारतामध्ये. आणि त्यावेळेला मी शिकले तेव्हा कोणालाही रेकी माहिती नव्हतं. त्यामुळे रेकी म्हणजे काय हे समजावून सांगण्यापासून माझी सुरुवात होती. त्यामुळे अवेअरनेस डेव्हलप करणं, व्हॉइस कल्चरचा अवेअरनेस डेव्हलप करणं इथपासून सुरुवात होती. म्हणजे काय करायचं, मला तर काही आवाजाला होत नाही, माझा आवाज चांगला आहे. अरे पण हा जो संवाद आपण म्हणतोय की आपल्या आवाजातून संवाद येतोय का, आपला म्युझिकल व्हॉइस आहे का, म्युझिकल व्हॉइस निर्माण करणं आपल्या गळ्यातून. मग बोलणाऱ्याला सुद्धा तो लागतो. एखाद्याचं बोलणं आपल्याला आवडतं, एखाद्याचं बोलणं आपल्याला आवडत नाही. म्हणजे अशा काही व्यक्ती असतात की ज्या कशाही बोलल्या तरी आपल्याला असं वाटतं की हे रागातच बोलतायत का, रागातच बोलतात. अशा पण कारण त्यांचा व्हॉइस चांगला नसतो, त्या व्हॉइस मधून संवाद होऊ शकत नसतो. तर तो व्हॉइस सुधारता येतो आपल्याला. अच्छा. म्हणजे मला आणि हा स्वतःला प्रॉब्लेम होता की मला असं, तू आता जे बोललीस ना एक्झॅक्टली हे, की माझे मित्र मैत्रिणी वगैरे मी बोलायचे, काहीतरी गप्पा मारायचे मी त्यांच्याशी, आणि ते म्हणायचे अगं तू रागवून कशाला बोलतेस, तू चिडलीस का आमच्यावर, आमचं काही चुकलं का. म्हटलं नाही, मी कुठं रागवून बोलतेय. आणि जेव्हा असं वारंवार व्हायला लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे मनात आहे ते गळ्यात उतरत नाहीये. मनाचा आणि गळ्याचा विसंवाद होतोय. मग ते कुठेतरी शोधून काढायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मी व्हॉइस कल्चर शिकले. असं म्हणजे एक एक गोष्टी स्वतःचे दोष दूर करण्यासाठी शिकायला सुरुवात केली. आणि म्हणून मी खूप गोष्टी शिकत गेले. कारण एक दोष कमी झाला की दुसरा दोष दिसायला लागतो. तर स्वतःवर आधी मी हिलिंग केलं आणि मग मी दुसऱ्यांवर, मला जर फायदा झाला तर इतरांनाही होईल या हेतूने. तर अवेअरनेस डेव्हलप करताना खूप जड गेलं मला. कसं सांगायचं इथपासून पंचायत. हा पॉडकास्ट सुद्धा त्यासाठी आहे की खूपशा गोष्टी अजूनही लोकांना माहितीच नाही आहेत. आणि अजूनही ना, तो आपण ज्याला ट्रस्ट म्हणतो, श्रद्धाच नाही आहे की ह्याच्यातून काहीतरी होईल. आणि अजून एक म्हणजे मनाच्या लेव्हलला काम करताना, जशी योग साधना असेल किंवा इतर कुठल्या साधना, आपण आपल्याकडे त्याला साधना असं म्हटलेलं आहे, तपश्चर्येसारखं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याला खूप वेळ लागतो. सगळ्या संकल्पना पवित्र आहेत आणि फार पूर्वापार चालत आलेल्या. आणि आपल्याकडे त्याच्याबद्दल म्हणजे काय, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं सारखंच आहे ते. आणि त्याला ना, म्हणजे तोही एक विसंवादच आहे की आपल्याला असं वाटतं की आध्यात्मिक काहीतरी करणं म्हणजे ते प्रपंचाला सोडून करतोय की काय. पण आपल्याला माहिती नाही, आध्यात्मिक म्हणजे आधी आत्मिक, आपल्या आत काम करणं. म्हणजे मध्ये मन लागतं ना, तिथेच तर सगळे प्रॉब्लेम्स असतात. तर आपण त्या आत्म्यापर्यंत का नाही पोचू शकत, मन असतं म्हणून. आणि म्हणूनच आपण समाजात सुद्धा वावरताना चुका करत असतो. कारण ते मन आहे ना, ते मध्यात आहे. आपलं प्रापंचिक जीवन आणि आपलं आत्मिक जीवन ह्याच्यामध्ये तर मन आहे, ते गडबड करतं.
मग त्याच्यावर काम करायला पाहिजे ना, म्हणजे आध्यात्मिक काम करायला पाहिजे. जर आपल्याला उत्तम आयुष्य जगायचं असेल तर सगळ्यांनी केलं पाहिजे. खरंय. आणि एकेकाळी 100-200 वर्षापूर्वी हे रोजच्या दैनंदिन समाजामध्ये ह्या गोष्टी रुजल्या होत्या. आपल्या दैनंदिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी दिनचर्या आपल्याला लिहून दिलेली होती रात्री झोपेपर्यंतची, त्याच्यामध्ये हे गुंफलं होतं सुंदर. हा. म्हणजे आपण वेणीचे पेड कसे गुंफतो हम्म. तसे काही अध्यात्म वेगळं नव्हतं त्याने केलं. एका वेणीत ते सगळं गुंफलेलं होतं. परंतु आता मात्र ते केस मोकळे ना हल्ली, हो. पेड गुंफणं वगैरे माहितीच नाही आपल्याला. तर आता ते आपल्याला पुन्हा शिकायला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने ते शिकायला पाहिजे. म्हणून इथपासून सुरुवात झाली. तेव्हा व्हॉइस कल्चरच होतं, तेव्हा बाकी नव्हतं. म्हणजे जरी अध्यात्म हा माझा विषय होता, गाणं भजन हा माझा विषय होता, कारण आमच्या घरी भजन व्हायचं आणि मी भजनाला बसायचे. म्हणजे आमच्या आईचं मंडळ होतं, हम्म. पण मला आवड असल्यामुळे, भजनाचीही आवड असल्यामुळे मी तिथे क्लासला बसायचे. आणखीन एक संकल्पना आहे साऊंड हिलिंग. साऊंड हिलिंगचा खरंच उपयोग होतो की सध्याचा तो नुसताच ट्रेंड झालेला आहे असं तुम्हाला साऊंड वाटतं? हिलिंगचा अतिशय अप्रतिम उपयोग होतो. अप्रतिम म्हणजे खूपच छान. कारण आपल्याकडे योगामध्ये सुद्धा नादानुसंधान ही साधना सांगितलेली आहे. हम्म. ते पुढे काय म्हणायचं त्याला, मोक्षापर्यंत पोचण्यासाठी म्हणून ती साधना सांगितली. पण आज जसं आपण योग पूर्ण थेरपी म्हणून वापरतो, तसं नादोपचार सुद्धा, नादाचे उपचार. हम्म. आपण नाद हा प्रपंचाला सुद्धा वापरूच शकतो. हम्म. तिथे वापरू शकतो, तिथे उन्नतीसाठी ती साधनं दिलेली आहेत, पण ती साधनं इथेही वापरूच शकतो. थोडंसं आणखीन डीपमध्ये विचारते साऊंड हिलिंग बद्दल, कारण मला स्वतःला नाही माहिती ही संकल्पना काय. साऊंड हिलिंग म्हणजे हेच का की आपण समुद्रकाठी बसलोय आणि सुंदर लाटांचा आवाज येतोय आणि आपल्या मनाला कुठेतरी शांतता वाटते, किंवा कधीतरी आपण छान पक्ष्याचा किलबिलाट आपल्या कानावर पडतो आणि आपण कुठेतरी छान रमून जातो, हे साऊंड हिलिंग आहे की ह्याच्या पलीकडे जाऊन काय आहे? हे तर आहेच, हे पण साऊंड हिलिंग आहे. तेच म्हटलं ना, पूर्वीच्या काळी असं निसर्ग खूप होता, गर्दी नव्हती, आवाज नव्हते गाड्यांचे हे ते, त्यामुळे आपल्याला हे सगळे नाद ऐकू यायचे. हम्म. त्यामुळे नॅचरली आपण हॅप्पी होतो. खरंय. नॅचरली पीपल वर हॅपी अराउंड द वर्ल्ड. हम्म. मग काय झालं, हे सगळे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं, हे सगळे नाद बीत, इतकं नॉईज पोल्युशन इतकं झालं की आपलं मन दूषित व्हायला लागलं त्याने. मग मन दूषित झाल्यानंतर आपल्याला समुद्र किनारी गेलो तरी समुद्राचा आवाज हल्ली येत नाही. हो, आपल्यापर्यंत पोहोचत नाही तो. खरी मग गोष्ट आहे. आता तुम्हाला, मी मूळची अलिबागची आहे आणि मला फार आवडतं असं समुद्रकिनारी बसून आवाज ऐकायला. तुम्ही फार उत्तम म्हणालात आता की आता आवाज ऐकायला लागतो जाणून बुजून. चांगले नाद आपल्याला ऐकूच येत नाहीत, नाहीये. निसर्गाचे नाद ऐकूच येत नाहीत. 2 मिनिटं स्वतःला शांत करायला लागतं, मग कुठे जाऊन तो आवाज आपल्या कारण कानात. बाहेरचे नाद एवढे लाऊड झालेत. आता आपला ह्या स्टुडिओतला सुद्धा आपल्याला भले ऐकू येत नसेल, पण हे जे साऊंड्स आहेत, इलेक्ट्रॉनिक चालू असलेले साऊंड्स आहेत, ते इथे हे वातावरण दूषित करतायत. त्यामुळे आपल्याला आपल्या मनाचा आवाज पण ऐकू येत नाही. म्हणून हल्ली स्पेशल त्याच्यासाठी साधनं वापरणं हे जास्त गरजेचं झालंय. हे पूर्वापार आहे का? हो, पूर्वापार आहे. परंतु आता ती साधनं वापरणं गरजेचं झालंय. आता आम्ही असं हिलिंगमध्ये मी नेहमी म्हणते, आता मास्टर्सनी ना ह्या गोष्टी ओपन केल्यात. पूर्वी काहीतरी फक्त आत्मउन्नतीच्या मार्गासाठी उपयुक्त असलेल्या गूढ गोष्टी किंवा तेवढ्या लिमिटेड गोष्टी होत्या, त्या आता सगळ्यांसाठी ओपन केल्या. योग नाही का ओपन केला? पूर्वी एकेकाळी ते फक्त योग्यांसाठीच होता, साधकांसाठी. आता सगळ्या समाजासाठी केलाय उपलब्ध. तसं आता एक एक गोष्टी उपलब्ध व्हायला लागलेत. तसं साऊंड हिलिंग आहे. तिबेटियन बोल्स, हिमालयन बोल्स म्हणतात, नाही तर तिबेटियन बोल्स म्हणतात, ते असतात. त्या घंटानाद आपल्याकडे देवळातनं, मी म्हटलं ना, आपल्या दैनंदिन मध्ये गुंफलेलं होतं. साऊंड हिलिंग मध्ये आपल्याकडे घंटेशिवाय पूजा होतच नाही. पूजा हे तुम्ही घंटा वाजवायची, सगळीकडे तो नाद फिरवायचा ना. आपण नाद वापरलेलाच आहे प्रत्येक वेळेला. मंत्रोच्चार आहेत, ते नाद आपण वापरलेलाच आहे. संध्याकाळी आपण स्तोत्र म्हणतो, सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला तुम्ही काहीतरी कुठलं तरी पठण करता, म्हणजे तुम्ही कंठातून तो नाद वापरता. म्हणजे तुमच्या आतली पण शुद्धी होते, तुमच्या मनाचीही शुद्धी होते
तर आपण प्रत्येक घरोघरी स्तोत्र म्हटली जात होती आणि कोणी प्रश्न नव्हते विचारत की हे का म्हणायचं. हम्म, कारण जेव्हा प्रश्न नाही आपण विचारत ना, श्रद्धेने म्हणतो, हम्म. तेव्हा त्याचा उपयोग होतो. हो. पतंजली योग सूत्रात सुद्धा तेच म्हटलंय, श्रद्धेने तुम्ही जे काही योग कराल तोही श्रद्धेने केला पाहिजेत. म्हणजे श्रद्धेने जे जे करू हम्म. त्याचाच उपयोग होतो. श्रद्धा नसेल तर त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. त्यामुळे साऊंड हिलिंग सगळ्यांना माहिती आहे. आई मुलाला झोपवताना ओव्या म्हणायची, हे साऊंड हिलिंग आहे. इनफॅक्ट आम्ही जेव्हा शाळेत होतो, आमची जनरेशन, आत्ताच्या जनरेशनला त्या सगळ्या गोष्टी मिळतात असं मला वाटत नाही. तेव्हा आमचे शिक्षक तुमच्यासारखेच सुशिक्षित, जे आम्हाला मारुती स्तोत्र असेल, गणपती स्तोत्र असेल, अथर्व शीर्ष असेल, ते शिकवायचे. आत्ता आम्हाला ते तोंडपाठ आहे आणि कधीतरी तेच असं म्हटल्यानंतर आम्हाला शांत वाटतं. म्हणजे आजही आपण प्रयोग केले ना तर आपल्यालाही लक्षात येईल. हम्म. कारण आम्ही संवाद सेंटरमध्ये मंत्रांचे वगैरे वर्ग घेतो. साऊंड अच्छा. हिलिंग मध्ये मंत्र येतातच. हम्म. इट इज अ पार्ट ऑफ साऊंड हिलिंग. आणि शिवाय हे बोल्स आणि हे सगळं वापरतो, घंटा वापरतो. म्युझिक थेरपी आहे ते साऊंड हिलिंग मध्ये येते. हल्ली जे राग थेरपी खूप पॉप्युलर झालेलं आहे ते सुद्धा साऊंड हिलिंग मध्येच येतं. बेसिकली नाद, हम्म. बेसिक कंटेंट काय आहे त्याचा, तो नाद. नाद. त्या नादाचा उपयोग करतो. हम्म. आणि नाद म्हणजे संगीताच्या भाषेत नाद असतो तो सांगीतिक ध्वनी आणि असतो, त्याला नाद नादब्रह्म म्हणतात. असं पण एक- नादब्रह्म, इट इज अ फुल व्हायब्रेशन्स. Yes. पण जेव्हा नादब्रह्म म्हणतो त्याच्यात सूर आणि असुर दोन्ही आहेत. अच्छा, किती गोष्टी आहेत ना ज्या वेगवेगळ्या त्याचे तर त्या पैलू असुरांना आहेत. आपल्याला संवाद करायचा ना, त्या हा. असुरांना बाजूला करायचंय. बापरे, हे सुरेल किती जेव्हा म्हणजे होतं तेव्हा अगाध तो संवाद ज्ञानाचा होतो. सागर आहे. जेवढा बाहेर काढू तेवढं ते हो, अजून absolutely. येत राहणार आहे. अगदी नक्कीच. खरंच. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जो प्रश्न मला इगरली तुम्हाला विचारायचा आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन, पुनर्जन्म. पुनर्जन्म. आमच्या आजच्या पिढीमध्ये किंवा जे जेन्झीज लोक आहेत त्यांच्यामध्ये नाही ह्या गोष्टीबद्दल अत्यंत क्रेज आहे जाणून घेण्याची. पण त्यातनंच बरेचसे गैरसमज किंवा चुकीच्या माहिती पण त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर तुम्ही ह्या सगळ्या बाबतीत काय सांगाल? पास्ट लाईफ रिग्रेशन तर माझा भयंकर खूपच आवडता सब्जेक्ट आहे. अरे बापरे. म्हणजे माझे सगळेच आवडते आहेत. आपली पोरं असतात ती आपली सगळीच आपल्याला प्रिय असतात. पण तरी याच्यातून मला खूप साध्य झालं. खूप माझे आपण दोष म्हणू ना ते दूर झाले. तर आम्ही ते थेरपी म्हणूनच वापरतो. अच्छा. तर पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे पूर्वजन्माचं ज्ञान होणं, ज्याला आपल्याकडे भारतामध्ये पूर्वी जातीस्मरण असं संज्ञा होती किंवा स्मृती परिशुद्धी अशी संज्ञा होती. अच्छा. हां, पतंजली योगसूत्रात म्हटलंय. तर हे आपल्याकडे होतंच. पण आज ही रिग्रेशन थेरपी म्हणून वेस्टर्न लोकांनी विकसित केलेली आहे, जी आपण वापरतोच. आणि आता अर्थातच माझ्या हातात ते अस्त्र आल्यानंतर मी त्याच्यात आपलं भारतीय तत्वज्ञान नाही मिळवलं तरच आश्चर्य आहे. हो. कारण मला त्याच्याशिवाय जमतच नाही. हा. त्यामुळे त्याच्यात असं आम्ही रिग्रेशन थेरपी आता फार सुंदर करतो. पण ते कशा पद्धतीने? पुनर्जन्माचा सिद्धांत, कर्माचा सिद्धांत, आपले जे काही पूर्वीच्या म्हणजे तुम्ही मान्य करायला लागतं का की पूर्वजन्म आहे, असं मान्य करायला लागत नाही. तरी सुद्धा तुम्हाला हिलिंग होतं. पण त्याच्यात काय असतं, कशा पद्धतीने ती थेरपी असते? हे थेरपी ना आपण स्मृतीवर काम करतो. ओके. बरोबर आहे. आपल्या लॉंग टर्म मेमरीज असतात. बरोबर. शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी ह्या लाईफमध्ये पण आहेत ना, त्या आपल्या लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मेमरीज. आता ह्या ज्या आहेत त्या अजून पास्ट लाईफ मेमरीज आहेत. म्हणजे अजून लॉंग टर्म, म्हणजे अजून खालच्या स्तराला गेल्या की नाही, सबकॉन्शियसच्या. लॉंग टर्म मेमरी सुद्धा सबकॉन्शियस लेवल, आपण म्हणतो ना झोपेतून उठून सुद्धा मी हे करू शकते, म्हणजे ते सबकॉन्शियस पर्यंत पोहोचलाय, ते लॉंग टर्म मेमरी मध्ये गेलाय. आता ह्या ज्या मेमरीज आहेत ह्या त्याच्या खालच्या लेव्हलला आहेत ना, कारण त्याच्या आधीच्या आहेत त्या मेमरीज, त्यामुळे अजून खालच्या स्तराला आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जाण्याची एक सिस्टम आहे. पूर्वी हे हिप्नॉसिसच्या थ्रू करायचे. भारतामध्ये मात्र आध्यात्मिक साधनेमध्ये हे कधी हिप्नॉसिस म्हणून नाही वापरलं, ध्यानातून केलं. तसंच आपण संवाद सेंटरमध्ये हे ध्यानातून करतो. कारण तुम्हाला म्हणजे आपलं पूर्वीचे पेपर बघण्यासारखं आहे. शाळेत गेलो, पेपर मार्क मिळाले, 50पैकी 40 मिळाले, अरे मग 10 मार्क गेले कुठे माझे? मग मला आता जर 50पैकी 50 मिळवायचे असतील तर मी काय करायला हवं?
मग मी टीचरकडे जाते आणि सांगते मला जरा पेपर दाखवा ना माझा, मला कुठे चुका झाली आहेत त्या दाखवा, सांगा मला कुठे चुका झाली आहेत. मग ते पेपर दाखवतात. म्हणजे पास्ट लाईफचं आपल्याला आपलं लाईफ दिसतं किंवा तो इन्सिडेंट दिसतो. मग तुम्ही मला आता म्हणाल की ही मूर्ख मुलगी आहे, ही मला मूर्खासारखं काहीतरी प्रश्न विचारते, पण मला विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला खरंच असं दिसतं का की आपण पूर्वीच्या आयुष्यामध्ये काय होतो किंवा काय करत होतो किंवा आपलं नाव काय होतं किंवा आपण कसे दिसायचो, असं होतं का ह्याच्यात? इन अ वे हो, पण आपल्याला नॉर्मली सगळ्यांना वाटतं ना असं मूवी सारखं दिसेल वगैरे, असं नसतं. अच्छा, हा? ओके. आता जसं एखादा मी तुला फोटो दाखवला तुझ्या लहानपणचा, हम्म. तर तुला सगळं आठवेल. त्याचा अर्थ काही तुला मूवी नाही दिसणार ना, करेक्ट. हा. पण आठवेल ना. हो. म्हणजे आपलं मेमरायझेशन प्रोसेस असते ना, ती हम्म. फक्त व्हिज्युअल नसते, हम्म. जस्ट अंडरस्टँडिंग लेवलला असते. कधीतरी ऑडिओ असते, कधीतरी कायनेस्थेटिक असते. म्हणजे शहारा येतो एकाएकी, अच्छा. एखादा प्रसंग आठवला की ओके. बापरे, किंवा एखादा आपलं खूप सुंदर आपण ठिकाणी जाऊन आलो हम्म. आणि आहा मोमेंट होती ती, तर आपल्याला आत्ताही ती मेमरी जागी होते. बिकॉज इट इज इन आवर मसल मेमरी असते आपली. तर Okay. कुठल्याही पद्धतीने मेमरी जागी होऊ शकते. हा. आणि आणखीन एक ह्याच अनुषंगाने कदाचित हे पण मला माहित नाही, मी विचारायला हवं की नाही, पण बरेचदा असं होतं की एखादा इन्सिडेंट लाईफमध्ये घडतो आणि असं वाटतं हे माझ्यासोबत कधीतरी घडलेलं आहे, पण ह्या जन्मात ते घडलेलं नसतं. नसतं. पण मग असं का वाटतं आणि हे असं असतं का? हो, कारण ना हीच परफेक्ट साईन असते. रिग्रेशन म्हणजे तुम्ही त्या लाईफशी कनेक्टेड आहात, किंवा आता एखादं ठिकाण, एखादा हिस्ट्री मधला एखादा पिरियड असतो की आपल्याला खूप आवडतो, तो आपण रमतो त्या हिस्ट्रीच्या ह्याच्यात. नक्की आपण त्या हिस्टॉरिकल पिरियड मध्ये असतो सगळे झालेले. म्हणजे आज सगळीकडे महाभारताची चर्चा आहे, बरोबर आहे. घरोघरी कोणाला आवडताय, कोणाला पटताय, कोणाला नाही पटत आहे, पण सगळे कनेक्टेड आहेत महाभारताशी. करेक्ट. हो. कारण आपण सगळेजण तेव्हा होतो. आ. का म्हणून आपल्याला सगळ्यांना तो विषय आवडतो किंवा नाही आवडत, अच्छा. पण आपण त्याच्याशी कनेक्टेड आहोत. म्हणजे डोक्यात बॅकग्राऊंड म्युझिक सारखा महाभारत चालू असतं आपलं सगळं. आपण उदाहरणं देताना महाभारताची देतो, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा. हो. हो. आणि तेव्हा कसं वागलं गेलं होतं ते आपण आपल्या आजच्या लाईफ मध्ये ज्यांना ती स्टोरी वाटते ते सुद्धा. हम्म. पण म्हणजे आता मी स्वतः रिग्रेशन केलंय, मी स्वतःला महाभारत काळात बघितलाय, मी अनेकांना महाभारत काळात घेऊन तुमचं गेले. आयुष्य किती इंटरेस्टिंग आहे म्हणजे. आणि त्यावेळेला जसा प्रॉब्लेम निर्माण झाले तसे आता होऊ नयेत. अच्छा. बिकॉज वी आर इन अ सिमिलर कंडिशन नाव ना, कलियुग आहे, सिमिलर कंडिशन मध्ये आहोत. फायटिंग जगभर फायटिंग, एव्हरीबडी इज फायटिंग. हो. आणि तेच ते महाभारत काळात तेच झालं होतं. संवाद नव्हता कोणाचा, तोच संवाद आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो थ्रू पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी वी कॅन डू इट. मी येणार आहे सहज. तुमच्याकडे. नक्की माझं तर असं मत आहे ना, सगळ्यांनी करावं. आणि तो एक अनुभव म्हणून खूप छान असतो. आणि एखाद दोनदा तुम्ही जरी तो घेतलात ना, तुम्हाला पूर्ण हिलिंग हवं असेल ना, पूर्ण तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह चेंज हवा असेल, किंवा एखादं दुखणं शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, ते पूर्ण जावं असं वाटत असेल, तर अर्थातच एका सेशन मधून होत नाही, बरीच सेशन्स घ्यायला लागतात. ओके. मिरॅक्युलस चेंजेस होतात का? हो. हो. सिंगल सेशन मध्ये बरी झालेली लोक आहेत का? हो. पण दिस इज नॉट अ नॉर्मल ट्रेंड. नॉर्मल ट्रेंडमध्ये साधारण 7-8 तरी सेशन्स घ्यावी लागतात. तेव्हा आपल्याला एका विषयासाठी, म्हणजे कोणाचा तरी पाय दुखतोय म्हणून ते आले आहेत, तर पाय दुखणं पूर्ण समूळ जाण्यासाठी 5-6 सेशन्स, काही जणांना 10 सेशन्स पर्यंत पण करायला लागतात. तर ते पूर्ण जातं दुखणं. अगदी फिजिकल प्रॉब्लेम सुद्धा जातात. लोकांनी याच्यावर भरपूर संशोधनं केलेली आहेत. बर्थमार्क्स जातात. हो, म्हणजे ह्याच्यावर रॉजर वुल्गर म्हणून होते सायकियाट्रिस्ट, तर त्यांनी खूप संशोधनं केली आणि बर्थमार्क्स त्यांनी घालवलेले आहेत लोकांचे रिग्रेशन थेरपीतून. म्हणजे आपण म्हणतो ना बर्थमार्क कधी जात नाही, त्यांनी घालवलेत. ते म्हणाले कारण बर्थमार्क आहे म्हणजे ती मेमरी तिथे आहे. इफ वी रिमूव्ह दॅट मेमरी, म्हणजे त्या मेमरी मधले दोष काढून टाकतो. मेमरी म्हणजे तशी मेमरी जात नाही, आपल्याला सगळं आठवू शकेल, पण आता त्याची जी सल आहे ना,
आपल्या मनात असलेली ती सल काढून टाकायची आपल्याला. अटॅचमेंट आहे ना त्या मेमरीची, ती अटॅचमेंट डिस्कनेक्ट करून टाकायचं आपल्याला फक्त. खरं सांगू का, हा एक पॉडकास्ट आहे ना ह्या सगळ्या गोष्टींसाठी इनफ नाही आहे. असे अनेक पॉडकास्ट लागणार आहेत ह्या सगळ्या संकल्पना आम्हाला समजून घ्यायच्या तुमच्याकडनं, कारण हे इतकं सुंदर आहे आणि त्याच्यात आपण तितकंच आत गुंतत जातो आणि जी अनुभूती मिळते नंतर ती खरंच खूप सुंदर आहे. खरंच खूप सुंदर आहे. आणि खरंच माझाही उद्देश इथे येण्यात तोच होता की मला अवेअरनेस डेव्हलप करायचा आहे, की लोकांपर्यंत हे विषय पोचले पाहिजेत, चर्चेतून पोचले पाहिजेत. या अवेअरनेस क्रिएट करताना एक इंटरेस्ट क्रिएट होतो. अभ्यासासारखे नव्हे तर चर्चेतून पोचले पाहिजे. जे मी म्हणते ना, संवादातून जे घडतं ना, घरी सुद्धा आपले जे संस्कार आपण म्हणतो, चांगले वाईट सगळे संस्कार त्या संवादातून होत असतात. संवाद हा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि आता ह्याच अनुषंगाने पुढचा एक प्रश्न विचारायचा होता की टॅरेट कार्ड रिडिंग आहे, कुंडली आहे, तर आजकाल पहिले खूप होतं की कुंडली बघणं किंवा काय, तर आजकाल आता माझा स्वतःचा 11 महिन्यांचा मुलगा आहे, अजूनही मी त्याची कुंडली काढली नाहीये. माझ्या घरात माझी सासूबाई वगैरे सगळे म्हणतात आपण त्याची कुंडली काढू, पण आमच्या आत्ताच्या जनरेशनचा या गोष्टींवर तितका विश्वास नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल? हो, अगदी छान. ॲस्ट्रॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हॉरोस्कोप शोज यू द राईट थिंग्स. आणि मला तर अजून मजा वाटते. आता पास्ट लाईफ रिग्रेशन विषय चाललाय म्हणून मी सांगते, मी रिग्रेशन थेरपी केली. आय हॅव सीन हंड्रेड्स ऑफ लाईफ्स. ओके, हंड्रेड्स ऑफ. कारण मला छोटे छोटे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायचे असेल की मी रिग्रेशन थेरपी वापरायचे. जोपर्यंत मला रिग्रेशन थेरपीच जास्त येत होती, आता मला बऱ्याच येतात, त्यामुळे आता थोडं ते वेळ कमी झालाय. आता दुसरी काही गोष्टी आली आहेत. तर एवढे केले ना की असं वाटलं की छोट्या छोट्या गोष्टी, असा एखादाच प्रसंग दिसतो तिथे आपण ते लूप असतं ते काढून टाकतो आणि ह्या पद्धतीने आपण काढून टाकतो. मी ॲस्ट्रॉलॉजी जे म्हटलं ना, प्रसंग ऐकायचा आहे, पण प्रसंग ऐकण्याच्या आधी मी हे सांगते ते ऐक, की मी नाडी ज्योतिष, मी स्वतः ज्योतिष सांगतेच, पण मी नाडी ज्योतिष केलेलं आहे, म्हणजे फिंगरप्रिंट्स वरून देतात ना तसं. आणि मला पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी माझं नाडी ज्योतिष पास्ट लाईफचा तो एक चॅप्टर असतो त्यांचा, तो बघितला आणि मी अवाक झाले. अवाक अशी झाले की त्यांनी जे सांगितलं अर्थातच एक्झॅक्ट नव्हतं ते, पण ते जे काही त्यांनी सांगितलं मी तसे 3-4 पास्ट लाईफ मिळून ते सगळं सांगितलेलं टॅली झालं. म्हटलं एवढं तंतोतंत अगस्त्य मुनींनी एवढं आपल्याला लिहून ठेवलंय पास्ट लाईफ बद्दल. सो माझा तर इतकं त्या चॅप्टर्सवर विश्वास बसला. फक्त ती सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आणि आपलं ऍक्च्युअल पास्ट लाईफ मध्ये म्हणजे आपण 2-3 प्रसंगांचं मिळून एक सांगतो की नाही, ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं. ते सांगताना एका लाईफ टाईमचं म्हणून सांगतात, पण मे बी ते 2-4 लाईफ टाईम्सचं असतं. आणि ते सगळं एकत्रित घेऊन आपण येतो, असं आपण करतो. त्यामुळे मला तर अगदी खात्रीच पटलेली आहे की हे सगळं जे ज्योतिषशास्त्र आहे ते फारच गूढ आहे ते शास्त्र. आता त्याचं इंटरप्रिटेशन कोण कसं करेल हा भाग वेगळा. म्हणजे मलाही माझ्या मुलाची कुंडली कळायला पाहिजे, नक्कीच बघूयात. मला विश्वास असेल तर करावं, नाही तर नाही करू. नाही तर तुमच्यासारखी एवढी म्हणजे कसं असतं माहितीये का, बरेचदा कोणी किती काही सांगत असेल तर ते जोपर्यंत आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत आपण कन्व्हिन्स होत नाही. आणि आज मी खरंच तुमच्याशी गप्पा मारताना बऱ्याच गोष्टींवरती मनापासून कन्व्हिन्स होतीये आणि कन्व्हिन्स झाल्यामुळे आपले ते विचार बदलत आहेत, असं एक मला आजच्या या संवादातून जाणवत आहे. आणि मला एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का, जे मी माझं स्वतःचं पण उदाहरण देऊ शकेन. पूर्वी मी द्यायचे नाही स्वतःचं उदाहरण कधी, जरी मला खूप मेडिटेशनमधून असं येत असलं की तू सांगायला पाहिजेस, कारण स्वतःचा अनुभव सांगितला की जेवढं लोकांना पटू शकतं तेवढं इतरांचे अनुभव सांगून नाही पटत. पण तरी मी खूप रिलक्टंट होते, माहिती आहे ना, आपलं असं आतलं सांगायला आपल्याला आवडत नाही, तशी मी पण थोडीशी रिलक्टंट होते. पण मी हल्ली मात्र सांगायला लागले. आणि आपल्या सुरुवातीला व्हॉइस कल्चर हा विषय झाला म्हणून मी सांगते की व्हॉइस कल्चर मला यायचं नाही. मी गायचे सुंदर सुरेल गायचे,
पण कधीच वाव गाणं व्हायचं नाही माझं. हम्म. सगळेजण कौतुक करायचे पण छान गाणं व्हायचं नाही. सो व्हॉट आय से इज आय डिडंट हॅव परफॉर्मन्स ॲबिलिटीज. हम्म. गाता यायचं पण परफॉर्मन्स ॲबिलिटीज माझ्याकडे नसायच्या. हम्म. तर त्याच्यामध्ये मी रिग्रेशन थेरपी केली. मला रिग्रेशन हातात आल्याबरोबर म्हटलं व्हॉइससाठी हे रिग्रेशन वापरायचं. आपल्याला का परफॉर्म करता येत नाही? परफॉर्म केल्यावर लोकांना आवडतं, पण ज्या मनाने आपण छान गायलोय त्या मनाने त्याचा प्रतिसाद नाही मिळत. नाही. हम्म. असं का होतं? म्हटलं बघायला पाहिजे. रिग्रेशन थेरपीमध्ये उत्तर मिळेल. हम्म. तसं मी पास्ट लाईफमध्ये गेले. मी एका आयुष्यामध्ये उत्तम परफॉर्मर होते. उत्तम म्हणजे ए क्लास परफॉर्मर म्हणतो तशी म्हणजे आज आपण कसं म्हणतो हे भीमसेन जोशी, लता मंगेशकर हे कसे परफॉर्मर्स होते, तसे मी ए क्लास परफॉर्मर होते. हम्म. आणि मी परफॉर्म करत असताना मला मारलं लोकांनी. बापरे. ओके, म्हणजे माझा खून झाला थोडक्यात. आणि आय वेंट थ्रू दॅट प्रोसेस. आणि पास्ट लाईफमध्ये द लास्ट सेंटेन्स ॲट द टाईम ऑफ डेथ, मृत्यूच्या वेळचं जे वाक्य होतं मनात बिंबलेलं, बिलीफ सिस्टम तयार झाली आहे की स्टेजवर गायला नको रे बाबा. लोकांच्यात असूया निर्माण होते, उगीच कशाला आपण कारणीभूत व्हा, स्टेजवर नकोच गायला. आता हे प्रत्येक वेळेला स्टेजवर गायल्यावर सबकॉन्शियसमध्ये ते वरती येतं. अरे बापरे. इट गेट्स ट्रिगर्ड, कारण ते मृत्यूच्या वेळचं वाक्य आहे ना पास्ट लाईफच्या. आता ते मी हील केलं, त्याच्यानंतर मी चांगले परफॉर्मन्सेस द्यायला लागले. उत्तम नाही म्हणणार परंतु चांगले परफॉर्मन्सेस, म्हणजे मी जे काही परफॉर्म केलं आहे त्याचं कौतुक व्हायला लागलं. तोपर्यंत त्याचं कौतुक होत नव्हतं माझ्या परफॉर्मन्सेसचं. म्हणजे मी गाण्यामध्ये काही नाही बदल केले, ते मी शिकले होते तेच परफॉर्म करत होते, पण आता ते जे लिंगरिंग वाक्य होतं ते मी हील केलं. बापरे. आणि इट वॉज सो नाईस फॉर मी. म्हणजे मी माझ्या व्हॉइससाठी पण पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी वापरली. माझ्याकडे व्हॉइस कल्चर शिकायला मंडळी येतात, त्यांना मी एक सेशन पास्ट लाईफचं देते. तुमचं पास्ट लाईफचं आवाजाशी, संगीताशी, किंवा कोण वक्ता म्हणून येतं शिकायला, तुमचं काय नातं आहे पास्ट लाईफचं बघा, तुमचा टॅलेंट डेव्हलप करा, दोष असतील ते काढून टाका, असं म्हणून मी सेशन्स देते त्यांना. व्हॉइस कल्चरच्या कोर्स घेते तेव्हा. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन तर आहेच. रेकी, योगा, मेडिटेशन ह्या ज्या काही संकल्पना आहेत, तर त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे ह्या तिन्ही संकल्पनांमध्ये? रेकी जे आहे ना ते प्रार्थनेसारखं आहे. प्रार्थना आपण करतो तर ती एक प्रार्थनेची पद्धत डॉक्टर मिकाऊ उसुई, सेन्सुई मिकाऊ उसुई यांनी, सेन्सुई म्हणजे मास्टर, तर मिकाऊ उसुई यांनी डेव्हलप केली. जपानचे होते ते, तर ते पण योगी होते. सेन्सुई म्हणजेच योगी. अच्छा. तर ते त्यांनी ही डेव्हलप केली सिस्टम, टच हिलिंग. ओके. आणि डिस्टंट हिलिंग पण, म्हणजे तुम्ही मनाने सुद्धा कोणाला तरी बरं करू शकता. ओके. त्या लेवलचं हिलिंग त्यांनी डेव्हलप केलं आणि ते जगभर पोचलंय. आणि ते मी म्हटलं ना, भारतात 93 साली आलं आणि मी 94 साली शिकले. अच्छा. आणि मिरॅक्युलस हिलिंग्स त्यांनी होतात, जस्ट बाय टच हिलिंग. प्रार्थनेसारखं करतो आपण, थोडक्यात सांगायचं तर. आपल्या इथून प्राणशक्ती वाहतच असते ना, त्या प्राणशक्तीचा आपण, रेकी म्हणजे प्राणशक्ती, प्राणिक ऊर्जा, तर त्याचाच आपण उपयोग करतो हिलिंगसाठी, स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या दोघांच्या. मग योग साधना म्हणजे आपण जी रेग्युलर सगळीकडे ऐकतो, अष्टांग योग साधना, ती पण अष्टांग योग साधना, ती पण योग साधनाच आहे. क्रियायोग आहे, तो पण योगच आहे. मग योगाचे अनेक प्रकार आहेत. आपण गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 18 प्रकारचे योग सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची साधना, योग म्हणजे जोडणं, तुमचं जे आपण म्हटलं ना आत्मा आणि म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही तुम्हाला जोडता आलं पाहिजे, तो योग आहे. अच्छा.
जिथे जिथे तुम्हाला हे जोडता येईल, म्हणजे ऑल इज वन. हम्म. एकात्मताचा अनुभव जो कुठला देऊ शकतो, ते सगळे पंथ आहेत ते योगामध्येच येतात. हम्म. म्हणजे जसं आयुर्वेदामध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे, जे जे तुमचा आयुर्वर्धनासाठी स्वास्थ्याकडे नेणारे जे जे आहे या जगात, ते सगळं आयुर्वेदाच्या अंडर येतं, अच्छा. असं आयुर्वेदात व्याख्या केलेल्या आहेत. तसंच योगामध्ये म्हटलं तर हे सगळे जे जी साधना तुम्ही कराल तुमचं मन शांत करण्यासाठी ती सगळी साधना योगामध्ये येते. मग ती भक्ती पण योगामध्येच येते. बरं. हा माझा विचार झाला. त्याला इंटिग्रल योग आपण म्हणू शकतो. पण काही जण मात्र रिस्ट्रिक्ट ठेवतात, अष्टांग योगापुरतं मर्यादित ठेवतात. हम्म. आणि ध्यान हे योगातलाही भाग आहे, भजनातलाही भाग आहे. हम्म. सुंदर आहे ते ध्यान उभय विटेवरी. बरं. आपण ध्यान हा शब्द प्रपंचातही आहे आणि परमार्थातही आहे. खरं. आणि आपण ध्यान एखाद्या ठिकाणी आपण ध्यान लावणं, की आई आता तुला बाळ आहे, आपलं ध्यान आपल्या मुलापाशी असतं. आणि जेवढं आईचं मुलापाशी ध्यान असेल तेवढं त्या मुलाचं ती चांगलं करते. हा. आपलं ध्यान निसटलं की होत नाही. त्यामुळे तुम्ही कशावरही ध्यान लावायचं आहे. हम्म. म्हणजे ना, ओशोंची एक गोष्ट सांगायला मला आवडेल इथे. मी ओशोंची शिष्य आहे अच्छा. आणि लहानपणापासून त्यांना फॉलो करते. तर त्यांची बरीच व्याख्यानं ऐकले, रोजच ऐकते म्हणजे त्यांची व्याख्यानं. ते एक गोष्ट सांगतात जी मला फार आवडते, की एक बाई त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आली, अहो असं तुझ्यासारखंच माझं मूल लहान आहे हो, मला नाही ध्यान करायला जमत, मेडिटेशन मला नाही जमत, हा. आता काय करू मी? कारण सारखं लक्ष मुलाकडे जातं. ध्यानाला मी बसले की तो झोपला असेल तरी सुद्धा माझं लक्ष त्याच्याकडे जातं. तर आता मी काय करू? असा प्रश्न घेऊन ती आली. तेव्हा ओशोने तिला सांगितलं, तुला कोणी सांगितलं की मुलाकडे बघायचं नाही ध्यान करताना? आणि मुलाला घेऊन बस मांडीवर हा. आणि मुलावरच ध्यान कर. हा. म्हणे तू त्याच्यातलं सौंदर्य बघ. आपण म्हणतो ना, सगळ्यात देव बघता आला पाहिजे तुम्हाला. खरंय. भक्ती योग सुद्धा तेच आहे. तुम्हाला तुमच्या मुलात, म्हणून आपल्याकडे बाळकृष्ण ची उपमा दिली जाते मुलांना. तुम्ही मुलांच्यात बाळकृष्ण बघा. मग त्यांनी बाळकृष्णाने जसे खोड्या केल्या तसं तुमच्या पोरांनी खोड्या केल्या तर तुम्हाला राग नाही येणार. आपल्याला मात्र येतो राग, कारण आपण त्याला बाळकृष्ण मानत नाही. खरंय. तर हे आपल्याकडे जे सांगितलेलं ना, म्हटलं ना, पूर्वीच्या ह्याच्यात सगळं गुंफलं होतं. तुम्ही याला बाळकृष्ण माना, तुम्ही याला छोटा राम माना, की तो जे काही खोड्या करेल तर तुम्हाला ते देवत्व तिथे दिसेल. आणि तुम्ही रागावणार नाही. आणि तुम्ही रागावला नाहीत की तुम्ही जी काय पाऊल उचलाल त्याच्यातून त्याला बाहेर काढायला ते चांगलंच असेल. कारण रागातून आपण जे काही निर्णय घेऊ ते चुकीचे असते. बरोबर. तर हे पूर्वी गुंफलं होतं. आज आपल्याला वेगळ्या पद्धतीने ते करायला लागतं. मनावर काम वेगळं करायला लागतं हल्ली. आता आपले प्रेक्षक हा पॉडकास्ट बघतायत, तर आता बरेच जण, जसं मी आत्ताच डिसाईड केलं की मला पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल जाणून घ्यायचं, मी तुमच्याकडे येणार, तसं सगळेजण या थेरपीज बद्दल पण जाणून घ्यायला उत्सुक असतील, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे संवादमध्ये तर याच तर हा सल्ला तर माझा असेलच. कारण संवाद इज रिअली स्पेशल अबाउट ऑल दिस थेरपीज असं मी म्हणेन. त्याचं कारण आपण म्हणतो ईस्ट शुड मीट वेस्ट ना, जो योग व्हायला हवा तसं प्रपंच परमार्थ वेगळं करत नाही आम्ही. ईस्ट वेस्ट वेगळं करत नाही. वेस्ट मधलं चांगलं घ्यायचं, ईस्ट मधलं चांगलं घ्यायचं आणि त्याचा मिलाप करून घ्यायचा. तर असंच आम्ही संवादमध्ये करतो. त्यामुळे खरंच एक वेगळा, आपण म्हणतो ना, वेगळा स्वाद असतो त्याला. आणि हे सगळेच जे जे संवादमध्ये येऊन गेले ते सगळेच सांगतील. पण असं नाही संवादमध्ये या असं नाही, संवाद विल बी नॉट इनफ फॉर द ऑल पीपल. ओके, तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे पण रिग्रेशन थेरपी नक्की करा. मनावर काम करा तुमच्या. आणि मनावर हे जे आपल्याकडे हिलिंग मेथड्स म्हणून म्हटलेले आहेत त्या हिलिंग मेथड्समधून काम करा. औषधोपचार वगैरे नंतर झाले, पण योग करा.
भक्ती साधना करा, मला असं गाणं वाटतं ह्या करा. गोष्टींनी औषधाची गरज पण येत नाही, कारण असे बरेच व्यक्ती मी पण बघिततात. आमच्याकडे पण मी निवेदन पण करते, बरेच मी सिंगर्स वगैरे पण असे बघितले की ज्यांनी मला येऊन सांगितलंय की तू म्युझिकल थेरपी घे, ज्याच्याने तुझे आजार पण, म्हणजे जे काही आजार वगैरे कोणाला असेल तर त्याच्याने ते बरे होतात. म्हणजे असं हे नक्कीच नक्कीच फारच होतात. मोठं आहे. फॅमिली कॉन्स्टलेशन हिलिंग ही पण एक संज्ञा आहे ज्याच्यामध्ये बरेच लोक रडतात, इमोशनल होतात. तर हे तुम्ही सगळं कसं हाताळतात आणि का, म्हणजे इमोशनल होण्याच्या पाठचं कारण काय असतं? आता ही जी फॅमिली कॉन्स्टिलेशन ही जी आज वेस्टर्न लोकांनी शोधून काढलेली मेथड आहे, बर्ट हेलिंगर म्हणून होऊन गेले 1-2 वर्षापूर्वी वारले ते. अतिशय काय म्हणतात कंपॅशनेट माणूस. त्यांनी ही शोधून काढली सिस्टम त्यांच्या हिलिंग मेथड्समधून. पण परत मी सांगते तसं आपल्याकडे हे होतं का, पहिल्यापासून आहे. तर ते काय करायचं, भूमिका द्यायची कोणाला तरी. म्हणजे मला हिलिंग करायचं आहे तर तू माझी भूमिका घ्यायचीस आणि तू माझ्या भूमिकेत जायचंस. आणि मग ते जो फॅसिलिटेटर असतो ते सगळं हे करतो. मग मला जर पेन असेल तर तुला त्यावेळेला ती असह्य पेन्स होतील. त्या भूमिकेत तू गेलीस की तुला ऑटोमॅटिकली होतील त्या पेन्स. आणि मग तू त्या पेनमधून बाहेर पडशील तर माझी ही पेन इथे जाते. आपण सहनाद म्हणतो ना, रेझोनन्स म्हणतो ना, या रेझोनन्स थिअरीमधून ह्या गोष्टी घडतात. मग त्याला अजून एक सांगते की मी असं पहिल्यापासून म्हणते की भारतात काही नव्हतं असं नाहीच आहे. मग आपल्याकडे ही थेरपी होती का? कारण तशी दिसायला आपल्या इथे होती असं वाटत नाही. परंतु आपल्याकडे ही निश्चितच होती. आपल्याकडे एक नाट्यशास्त्रात ही थेरपी दिली. जीवन हे नाट्यच म्हटलेलं आहे. तुम्ही नाट्यपूर्ण जगलात तर तुम्हाला ती थेरपी सारखी उपयोगात येईल. आपल्या ज्या पूजा अर्चा असतात त्याच्यामध्ये सुपाऱ्या ठेवतो आपण. हा गणपती, हा सूर्य, हा चंद्र. तुम्ही जेव्हा चंद्र म्हणता तेव्हा चंद्राच्या एनर्जीशी कनेक्ट होता. सूर्य म्हणता पूजा करताना तेव्हा सूर्याच्या एनर्जीशी कनेक्ट करता. देवी म्हणता तेव्हा देवीच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट करता. सो आपण भक्ती साधनेमध्ये आपण आता मगाशी सुंदरते ध्यान म्हटलं, रूपोपर अभंग म्हणतो, कौतुक करतो, स्तुतीपर अभंग म्हणतो. तेव्हा जेव्हा तुम्ही तो शब्द उच्चारता, साऊंड हिलिंग अगेन, इथेच एकत्र आहे ते, असं वेगवेगळं नाही आहे, इंटिग्रेटेड आहेत. तुम्ही तो उच्चारता तेव्हा तुमच्या आतमध्ये त्या गोष्टी जाग्या व्हायला लागतात. तर चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा इम्बाईब करायला आपण ह्याचा उपयोग करू शकतो आणि हिलिंग करायला सुद्धा उपयोग करू शकतो. कारण मला जेव्हा हे पहिल्यांदा सुचलं, फॅमिली कॉन्स्टलेशन मी शिकले आणि मी म्हटलं की आता हे कुठे आपल्याकडे कुठे आहे. मग लागली मला लक्षात आलं की हे सुपाऱ्यांमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याकडे सुपाऱ्या घेतात तर दगड नाही घेत. सुपाऱ्या लाईव्ह आहेत. अच्छा. आणि मग आपण त्या सुपाऱ्यानंतर वापरत नाही. अच्छा. त्या धुतो. पुनरागमना याच्या म्हणून आपण त्याच्यावर अक्षत टाकतो. म्हणजे त्याच्यातली ती एनर्जी काढून टाकतो. तसं फॅमिली कॉन्स्टलेशन मध्ये सुद्धा तू ते म्हणाले ते विव्हळतात, कोणी रडतात, जे काही घडत असेल त्यांच्यात. जेव्हा ते कॉन्स्टलेशन हिलिंग संपतं तेव्हा त्यांना सांगायचं जस्ट से आय माय ओन सेल्फ नाव. एक पिक्चर बघितला होता लहानपणी मराठीमध्ये, आई नावाचा चित्रपट होता, ज्यात त्या दोघी जणी मैत्रिणी असतात आणि हिचा आत्मविश्वास प्रचंड कमी असतो आणि मग ती तिच्या मैत्रिणीकडे जाते आणि मग ते स्वतःची एनर्जी पास करतात आणि त्या म्हणतात की आजपासून मी तू आहेस, आणि मग ती एनर्जी घेऊन त्या जातात. यू सेड इट. इट इज फॅमिली कॉन्स्टलेशन हिलिंग. करेक्ट. आणखी आपल्याकडे हे असं वेगवेगळं, परत मी सांगते, आपल्याकडे ते गुंफलं होतं आणि त्याला काही वेगळं नामकरण केलेलं नव्हतं फॅमिली कॉन्स्टलेशन हिलिंग. आणि नाट्यशास्त्रामध्ये तर सांगितलं ना, रामायण महाभारत करतात. मग जो कोणी रावणाची भूमिका करतो तर त्याच्यातले जे सत्विकार असतात तो ऍक्च्युली रावण बनतो ना. तर त्याच्यातले जे षटविकार असतात, रावण त्याच्यातला जो रावण असतो तो मारून टाकतो. आणि जो रामाचा रोल करतो तर त्याच्यातला राम जागा व्हायला लागतो.
कारण ते गुण तो त्या भूमिकेत शिरतो ना, भूमिकेत शिरल्यावर ते गुण त्याचे जागे व्हायला लागतात. मी एक पुनर्जन्म नावाची एकांकिका केली होती. मी आधी थिएटर करायचे, तेव्हा पुनर्जन्म नावाच्या एका फार इमोशनल हळवी एकांकिका होती ती. त्यात मला आईचा रोल दिला होता आणि अशी आई होती जिच्या मुलाला कॅन्सर झालेला असतो आणि तो मुलगा थोड्या दिवसांनी मरणार असतो. तेव्हा माझं वय फार नव्हतं, आता तरी मी 32 आहे, तेव्हा मी काहीतरी अशी 25-26 अशी असेल. पण ज्या वेळेस त्या मुलाचा आजार त्या आईला कळायचा तेव्हा तिच्या डोळ्यातनं अश्रू यायचेच. तेव्हा मी रडायचे अक्षरशः. आणि नंतर माझा जो डिरेक्टर होता अमोल भोर म्हणून, मी त्याला जाऊन विचारलं होतं की असं का होतं, भूमिकेमधनं बाहेर आल्यावर मला तेवढं फील होत नाही पण भूमिकेत असताना तसं का होतं. तर तेव्हा त्याने मला असं सांगितलेलं की तू ही भूमिका जगलीस म्हणून तुला तो आजार फील होतो, ते त्या आई पण फील होतं. म्हणजे असं म्हणजे उत्तम ऍक्टर्स असतात ना, ऍक्टर्स हॅव अ अपॉर्च्युनिटी टू हील देमसेल्स, परंतु दुर्दैवाने नंतर ते मेडिटेट नाही करत. खरंय. त्याच्यामुळे तुम्ही हिलिंगमध्ये काय असतं, एक तुम्ही सरफेस करता आतमध्ये अडकलेलं, सरफेस केल्यानंतर त्याला मलम लावायचं असतं, मलमपट्टी करायची असते, दॅट इज मेडिटेशन. मेडिटेशन ते सरफेस करणं म्हणजे त्या भूमिकेत शिरणं. आता भूमिकेत शिरल्यानंतर तुम्ही मेडिटेट करायला लागतं, म्हणजे ते सगळं शांत होतं, ते बिघडलेलं सगळं दुरुस्त होतं. पण आपण ते जर केलंच नाही तर त्या भूमिकेचा तुम्हाला त्रास होईल, जे आज अच्छा. आपल्याला दिसतं झालेलं. अच्छा. हो, निश्चित त्या भूमिकेचा त्रास होईल. कारण तुम्ही नुसतंच सरफेस केलं आणि जखम ओपन ठेवलीत, आता ती जखम त्रासदायक होईल का तुम्हाला? तुम्ही म्हणताय ते अगदीच बरोबर आहे. ह्याचं कारण असं की तेव्हा ती प्रोसेस घेताना एक गाणं होतं हिंदीमध्ये, लुका छुपी बहुत हुई सामने आ जाना. ते गाणं तेव्हा ऐकून आम्ही प्रोसेस घ्यायचो. थिएटरमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात. आजही ते गाणं जेव्हा मी ऐकते तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आणि मला तेच फील होतं आणि मी रडते. त्यामुळे त्याच्यानंतर ध्यान करणं, मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे तुम्ही सगळं शांत करा, जे काही तुम्ही पोखरून काढलेलं आहे. आता ते नंतर सगळं दुरुस्त करून त्याच्यावर चांगला लेपन करा चांगल्या गोष्टींचं, आणि ते आपल्याला करता येत नाही. म्हणून आपण काय करायचं, आपण जस्ट बी ओपन टू द मास्टर्स. देव म्हणू आपण त्यांना, गुरुजन म्हणू, एनर्जी असेल, जे गुरुजन म्हणू, ज्यांना तुमचे जे स्वतःचे गुरु असतील ते, जस्ट बी ओपन टू देम. ते दुरुस्ती काम करतील, कृपा ते करतील शेवटची. तुम्ही हे सगळं केलं, आता पुढची कृपा ते पण तुम्ही त्याच्यासाठी थांबलं पाहिजे की नाही. ते पाठीवरून तुमचे हात फिरवतायत, बरं करतायत, तुमचं सगळं मलम लावतायत, तर तुम्ही असं नुसतं ध्यानस्थ बसायला पाहिजे. जस्ट बी देअर. सब स्वीकार भूमिकेमध्ये तुम्ही ते असलं पाहिजे. हो, आता भगवंता मला करायचं ते मी केलं, आता तू मला शांत कर. आणि त्या तसं तुम्ही वागलात ना तर मिरेकल्स होतात. तर नाट्य हे तुम्हाला एक हिलिंग मेथड म्हणून उपयोगात येईल. नाट्याचं एवढं महात्म्य आहे म्हणून तर ते नाट्य वेद, पंचम वेद म्हटलंय त्याला, उगीच नाही ना. बरोबर. वेद म्हटलंय ह्याचाच अर्थ इट हॅज हिलिंग पॉवर्स. करेक्ट. इट इज टेलिंग यू हाऊ टू लिव्ह. असंच आणखीन एक प्रश्न मनात आता येतोय की बरेचदा आपण काम करत असताना किंवा कुठे वावरत असताना किंवा घरात बाहेर कुठे काही नेगेटिव्ह माणसं असतात, ज्यांची नेगेटिव्ह एनर्जी असते, जी आपल्याला त्रास देत असते, आपण छान काम करू शकत नाही. तर ह्याचा आयुष्यावरती पण परिणाम होतो का? होतो. हे सांगायला वाईट वाटतं पण होतो. अच्छा. कारण आपण मगाशी तू नादब्रह्माचा उल्लेख केला, बरोबर आहे. अशा लाटा जात आहेत, इकडून एक लाट येते, तिकडून एक लाट येते. तर जेव्हा एक लाट दुसऱ्या, आपल्याकडे बळी तो कानपेळी म्हणतो की नाही आपण, तर जी बलवान लाट असेल ती कमी बलवान लाटेला खाऊन टाकेल. बरोबर ना, त्याची एनर्जी त्याच्याकडे जाईल. कळलं? जी बलवान लाट असेल ती. तसे ह्या वेव्ह पॅटर्न्स मध्ये किती दिशांनी वेव्स येत आहेत. कुठली तरी मोठी वेव्ह असेल, आता ती निगेटिव्ह वेव्ह जर मोठी असेल, तुम्ही पण चांगले आहात, खूप चांगले आहात, पॉझिटिव्ह आहात, सगळ्यांचं भलं करताय, ती तुमची वेव्ह अशी चालली आहे आणि तिकडून जास्त मोठी राक्षसी वेव्ह आली आणि आपण वेळीच त्या बाजूला झालो नाही, तर ती वेव्ह मला येऊन आदळणार आणि मला खाऊन टाकणार. बरोबर. तो बळी आहे ना. करेक्ट. बळी तुमचा कान पेळेल.
पण त्यामुळे अशा आपल्याकडे वेळेस- संरक्षण घ्यायची पद्धत आहे. सगळ्या देवांच्या हातात अस्त्र आहेत. हा. मग आपण म्हणतो गारणं घालतात ना, देवानं तुझ्या अस्त्राशस्त्रांसकट ये रे बाबा. हा हा बरोबर बरोबर. म्हणजे आमचं रक्षण कर. आपण रक्षण करायला समर्थ नाही या नादब्रह्मामध्ये. हम्म, आपल्याला हायर एनर्जीचंच रक्षण मागायला लागतं. हम्म. आपल्याला नाहीच रक्षण करता येत. फार पर्सनल मनातला प्रश्न आहे. अशा नेगेटिव्ह व्यक्तींसोबत एनर्जी सोबत आपण जेव्हा वावरत असतो आणि आपण फार छान वागतोय, आपण आपल्या सगळ्या गोष्टी नियमित पाळतोय, जबाबदाऱ्या पाळतोय, आपल्या मनात एकच गोष्ट आहे, समोरची व्यक्ती कोणी कशीही वागू देत, पण आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही, आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार सोडायचे नाही. करायचे नाही. पण तरी सुद्धा जर ती नेगेटिव्ह एनर्जी आपण चांगलं वागूनही आपल्याला त्याचा त्रास होत असेल सतत वारंवार वारंवार, त्यावेळेस काय करावं माणसाने? शक्तीची उपासना करायची पहिली. म्हणजे अच्छा. म्हणजे आपण बलवान असलंच पाहिजे. हम्म, म्हणजे चांगल्या माणसाने बलवान असलंच पाहिजे. चांगल्या माणसाने बोललंच पाहिजे बोललंच पाहिजे ना. Yes. आपल्याकडे प्रॉब्लेम सगळीकडे कुठे होतो, वाईट माणसं बोल बोल बोलतात. म्हणजे हो. त्यांच्या लाटा इकडे तिकडे सारख्या जात असतात आणि ही माणसं गप्प बसलेली असतात. चांगली माणसं. मी पण गप्पच होते ना एवढे वर्ष. हम्म, हम्म. मला कुठेतरी मी पण स्वतःला पुश केलं, नाही गप्प बसून नाही चालणार. आज जे आपलीही लाट गेली पाहिजे एक तिकडे, त्यांना आपण पण सह देता आला पाहिजे या वाईट लाटांना. आणि आपल्याला त्यांना बदलता आलं तर नथिंग लाईक दॅट. हो. पण प्रयत्न तर करू. ते बदलतील की नाही आपल्याला हातात नाहीये, कारण आपली एनर्जी आपल्याला माहिती नाही. म्हणून त्याचा वरच्याचा हे वागायचा की मी जाते रे बाबा लढायला, माझ्या मागे तू राहा. म्हणजे ते लहान भावंड असतात ना, लढतात हो. ते. माझा दादा आहे मागे, माझा दादा आहे म्हटल्यावर विषय संपला. फायटिंग करायला जातात. कोण असतो मागे, कोण असतो दादा. तसं आपल्या मागे देव आहे हे जर आपल्याला ठामपणे माहिती असेल आणि हो. आपण त्याची मदत मागितली, दादाला घेऊन जायचंय ना, हम्म, नुसता दादा घरी असून उपयोग नाही. हम्म. बरोबर बरोबर. फील्डवर जाताना तिथे देवाचं आवाहन करायचंय आणि मग तो तो तुमचं संरक्षण करतो. तुम्हाला फक्त पुश द्यायचंय. काही एक माणसं अशाच काही प्रसंगाने आतून फार तुटून जातात. म्हणजे म्हणजे त्यांना जगण्याची पण इच्छा नसते. फार तुटलेली माणसं पण आपण बघितलेली, तुम्ही बघितलेली असाल, माझ्या अनुभवानुसार मी पण बघितलेली. पण मग अशा आतून तुटलेल्या माणसांना हिलिंग कसं बरं करतं आणि पुन्हा उभं करतं का? अगदी अगदी निश्चित करतं बरं. फक्त त्याला अट हीच, इट इज अ सेल्फ हिलिंग मेथड. ओके. करेक्ट. आम्हाला स्वतःला फॅसिलिटेटर्स म्हणवतो. हो. आम्ही हिलर हा कॉमन शब्द आहे म्हणून, पण आम्ही ऍक्टिव्हली काही नाही करत. जोपर्यंत आपण तुम्ही नाही ठरवत, ती व्यक्ती नाही तुला ठरवत. जर हिलिंग करायची इच्छा नसेल, तू आईच्या सांगण्यावरून आलेली असशील, हम्म. पण तुला काही इंटरेस्ट नाहीये, तर मी काहीही करू शकत नाही. मग एक नाटक होईल आपलं रिग्रेशन थेरपी केल्याचं, हा. पण ते नाटक असेल, त्याच्यातून तुला काही फरक नाही पडणार, कारण तू स्वेच्छेने नाही आलेली. हम्म. याच्यात अंडरलाइनिंग फॅक्टर आहे, कुठल्याही मनावर होणाऱ्या संस्कारांचा अंडरलाइनिंग फॅक्टर त्या व्यक्तीने स्वतःहून केलं पाहिजे. तरच त्याला प्रत्येक हा, मग आपण काय करतो, बाहेरचे लोक त्यांचं मन तयार करणं हे आपलं काम. पण मन तयार नसताना बळजबरीने कोणाला घेऊन गेलं तर त्यांच्यावर हिलिंग होणार नाही. अच्छा. आणि अगदी झालंच तरी टेम्पररी, अगदी आउटर लेअरचं हिलिंग होईल, टेम्पररी. तुमच्याकडे असेच अनेक प्रश्न घेऊन तुमचे अनेक क्लायंट्स येत असतील, तर ह्यांच्यामधली किंवा सध्याच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जाणवलेली कॉमन समस्या काय? की हे- डिप्रेशन. बरोबर. खरं आहे. उठसूट लोक डिप्रेस होतात हो. आणि मागे सरतात आपल्या कामापासून. करतो तो आपला हा देह आहे, मानव देह आहे, ही कर्मयोनी आहे आपली. म्हणजे आपल्याला कर्म करावंच लागतं. तुम्हाला नेमून दिलेलं कर्म तुम्ही करायचंच असतं. करिअर काउन्सिलिंग करतो ना आम्ही, ते तुम्हाला सांगितलेलं आहे हे 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 तुम्ही करायचं आहे, तर ते तुम्ही करावंच लागतं. मग जे लोक हे ते करायला नाही म्हणतात त्यांना डिप्रेशन येतं. अच्छा. म्हणजे हल्ली असं आपलं
युग जे झालंय ना, सगळं हातातोंडाशी मिळतं आपल्याला, काहीच न करता मिळतं, तर एक मानसिकता होते की येईल की आपोआप. आपोआप नाही येत. पण मग त्याच्यामुळे होतं काय, डिप्रेशन येतं. कारण डिप्रेशन सारख्या एनर्जीज आहेत, ऑल निगेटिव्ह एनर्जीज, दे आर व्हेरी हेवी एनर्जीज. त्यामुळे तुम्ही रिकामे बसलात की त्या आल्याच समजा. खरं खरं त्यामुळे तुम्ही रिकामं बसायचं नाही, नाहीतर त्या तुमच्यावर हल्ला करणार. खरं खरं. मग मी फक्त डिप्रेशन पुरतं नाही म्हणत आहे, इव्हन अँगर, इट विल कॅच यू. बरोबर. तुम्हाला तोडेल ते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण थेरपीज आहेत, राईट? हो हो हो. डिप्रेशन घालवण्यासाठी, म्हणून- राग कमी म्हणून तर करण्यासाठी. योगामध्ये एवढं मनावर काम करायला सांगितलंय पतंजली मुनींनी. कारण ते मन आहे ना, हेच खरं तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. ते मॅनेज करता यायला लागलं तुम्हाला तर लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. खरं. ते मॅनेज करता आलं पाहिजे. आणि फक्त तुम्ही कामावर गेलाय तेवढ्या पुरतं आणि घरी नाही, घरी आहात तोपर्यंत, कामावर गेल्यावर नाही, असं नाही. कामावरही आणि इथेही दोन्हीकडे जर तुम्ही करत असाल तर ते तुम्ही मॅनेज करताय. एके ठिकाणी मॅनेज होतंय, दुसऱ्या ठिकाणी नाही, ह्याचा अर्थ तो योग नाही झाला, संवाद नाही झाला. यू आर अ डिफरंट पर्सन इन वर्क अँड यू आर अ डिफरंट पर्सन ॲट होम. म्हणजे सिझोफ्रेनिया झाला. नाही, आणि तुम्ही आता मी म्हणाल, एक्स्ट्रीम बोलले पण सांगते. नाही, आणि आता तुम्ही म्हणालात की डिप्रेशनमुळे काही लोक म्हणजे बरबादही झालेली आपण बघितलेली आहे. पण काही एक अनुभव असेही आलेले आहेत की काही लोक खूप टॅलेंटेड असतात, प्रचंड टॅलेंट त्यांच्यात बघितलेलं, म्हणजे खचून भरलेले असतात, पण तरीही ती लोक पुढे जात नाही. ह्याचं रिग्रेशन कारण थेरपी. बऱ्याच वेळेला हे पास्ट लाईफ मध्ये अडकलेले असतात प्रॉब्लेम्स. मी म्हटलं ना, पास्ट लाईफच्या डेथच्या वेळेला जर असे प्रॉब्लेम झालेले असतील तर त्यांना फेलियर्सच येतात. काय म्हणता? आपण म्हणतो ना, हातात तोंडाशी आलेला घास पण मला मिळत नाही. मी केवढी मेहनत केली पण मला नाहीच मिळत. जे मी माझं उदाहरण सांगितलं ना, मला खूप दुःख व्हायचं आणि की असं यश आपल्याला का नाही येत. आपली मेहनत नाही कमी पडत आहे, आपण प्रॅक्टिस करतोय, म्हणजे जी तथाकथित मेहनत घ्यावी असं म्हणतात ती आपण सगळं करतोय. आणि असे आपण अनेक जण बघतो. तर इट इज अ टिपिकल पास्ट लाईफ रिग्रेशन इश्यू. पूर्वजन्मीच्या मृत्यूच्या वेळेला प्रॉब्लेम झाला असेल, एखादं वाक्य रूप जे संस्कार झाले असतील, जे ह्या वेळेला सगळे टोचतायत ते वाक्याचे संस्कार. म्हणजे किती ना ह्या गोष्टी खोल आहेत की आपल्याला माहिती पण नसतं की असं काही असू शकतं. आज माझ्या नशिबात हा योग आला की मी तुमच्याशी बोलले. असा अनेकांच्या नशिबात यावा, असा अनेकांच्या नशिबात नक्कीच यावा आणि येईल. हा पॉडकास्ट ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, नक्कीच त्यांच्या आयुष्यात हा योग येईल आणि यावा पण, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. आणखीन एक सगळ्यात सोपी संकल्पना आहे जी मी कधीच करू शकत नाही, जी माझ्याच्याने कधीच होत नाही, मी प्रचंड प्रयत्न केला तरी होत नाही, ती म्हणजे मेडिटेशन. कारण ना खूप अस्वस्थ मन असतं. म्हणजे मी अशा टाईपमधली मुलगी आणि अशाच अनेक व्यक्ती असतील माझ्यासारख्यात की ना मेडिटेशन करायची इच्छा होते. कारण कधीतरी असं होतं, अरे किती धकाधकीचं आयुष्य आहे, आज हे उद्या ते, इतकं केओटिक सगळं होऊन जातं. आणि कधीतरी असं मनाला वाटतं की नाही, आता थोडं मेडिटेशन करूयात का. किंवा मला तर बऱ्याच लोकांनी सल्लाही दिले की तू थोडं मेडिटेशन कर, तू थोडं शांत हो, तुला गरज आहे. पण ते काही केलं जमत नाही. ह्याचं कारण काय असू शकतं आणि त्यासाठी काय करावं? मेडिटेशन विषयी ना काही चुकीच्या कल्पना आहेत. मग अशी मी ओशोंची गोष्ट सांगितली ना, असं ध्यानस्थ बसणं म्हणजे मेडिटेशन असं नाहीये. कारण तसं बसलं ना तरी उलट आणखीन विचार येतात. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्या पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणून मी सांगते की आपल्याकडे एक रूढ संकल्पना, बिलीफ सिस्टम अशी आहे की आपण अध्यात्म आणि म्हणजे परमार्थ आणि प्रपंच तोडलाय आपण. जणू काय ते दोन आयुष्याचे वेगळे विभक्त करून टाकले त्या दोघांना. ते दोन्ही जोडायला पाहिजेत. एक आपला डावा हात आहे आणि एक उजवा हात आहे, त्यांना दोघांना जोडायला पाहिजे आपण. जे पूर्वीच्या काळी मेडिटेशन दैनंदिन आपल्या ह्याच्यामध्ये होत होतं. ज्या व्यक्तीला अभ्यासाची आवड आहे, मला नाही अभ्यासाची आवड आहे, ती व्यक्ती अभ्यास करताना तेच त्याचं ध्यान. अच्छा. जोपर्यंत तुम्हाला जे काही तुम्ही करताय त्याचा स्ट्रेस येत नाहीये आणि यू आर एन्जॉईंग इट,
ओके. इफ यू एन्जॉय दॅट इज ध्यान. आपण नेहमी म्हणतो ना, म्हणजे तू नाटकाच्या ह्याचे उदाहरण देते तुला, म्हणजे पटेल लागलीच, की तालमींना जास्त मजा येते. हो. ऍक्च्युअल प्रयोगाला स्ट्रेस असतो ना, हा. लोक काय म्हणतील, एवढे जण बघणार आहेत, स्ट्रेस असतो, त्याला नाही मजा येत. दॅट इज नॉट मेडिटेटिव्ह. बट तालमी मेडिटेटिव्ह असतात. अच्छा. हा, म्हणजे जे आपल्याला आवडतंय ते तेच आपलं मेडिटेशन ते आपलं मेडिटेशन बनू शकतं. बनू शकतं. अच्छा. ओके. बनवावं. हम्म. म्हणजे सगळंच पैशासाठी नाही करायचं, कधीतरी आपल्या आनंदासाठी करा ना. हम्म. खरंय. सगळंच मला पुढे जायचं आहे, मला हे काम मिळवायचं आहे म्हणून मी हे करून दाखवते, देन द स्ट्रेस विल बी देअर. हम्म. तुम्ही yes, जाऊ दे, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, आपण तर एन्जॉय करू काम, ह्या भूमिकेतून आपण जर केलं ना, तर आपलं जास्त चांगलं पण होईल आणि आपलं मेडिटेटिव्ह होईल, आपल्याला त्याचा स्ट्रेस येणार नाही. हम्म. आणि स्ट्रेस साठत साठत गेलं की मेडिटेशन जास्त लागतं. हम्म. तुमच्याशी बोलताना एक गोष्ट काय वाटते मी तुम्हाला सांगू का प्रामाणिकपणे, की तुम्ही माझ्या घरी चला आज. ह्याचं कारण असं आहे की आजपर्यंत मनात असंख्य प्रश्न होते की काय होतंय, कसं होतंय, काय नाही, पण त्याची उत्तरं बरीच उलगडत आहेत आपसुकच तुमच्याशी बोलताना. म्हणून मला वाटतं तुम्ही घरी असाल तर मला काय चालतं मी तुम्हाला पटकन विचारी की आता मी काय करू. इतकं छान वाटतंय मला आज तुमच्याशी संवाद साधताना. आणि अशाच अनुषंगाने पुढे पुढे जाताना मला आणखीन एक प्रश्न मगाच्या ह्याला धरून मी एक बोलू का? हो नक्की. माझ्यासाठी म्युझिक इज मेडिटेशन. येस. आणि माझ्यासाठी हिलिंग इज मेडिटेशन. हा, जेव्हा मी तुला काहीतरी सांगेन 4 गोष्टी युक्तीच्या, असं मी करते ना, तर इट इज मेडिटेटिव्ह फॉर मी. माझे पण काही काही स्ट्रेसेस त्याच्यात निघून जात असतात. ऑटोमॅटिकली ते होतं. बिकॉज परत संवाद, जेव्हा ते सगळ्या त्याचा रेझोनंट, तू आणि मी रेझोनेट होतो एकमेकींना, दोघी मोकळ्या होतो त्याच्यात. आणि इट हॅज अ वंडरफुल हिलिंग इफेक्ट. बरोबर. हे मला सांगायचं. तो म्युझिक पण असेल, काहीही तुम्ही कराल ते. म्हणून ना पु ल देशपांडेंनी एक फार सुंदर वाक्य म्हणून ठेवलेलं की माणसाकडे एखादी तरी कला असावी, कलाव्याच नक्कीच, ज्याचा त्याला ध्यास असावा, ज्याच्यात तो रमावा. तर फार विचारपूर्वक त्यांनी तेव्हा ते म्हणून ठेवलं असं मला वाटतं. पण हल्ली ना कला सुद्धा तुम्ही कलेचाही स्ट्रेस घेता. हा, कारण त्यातही कुठेतरी जायचं असतं, उत्तुंग शिखर गाठायचं असतं, त्याच्या मागे पळायचं असतं. म्हणजे कला जेव्हा करिअर बनते तेव्हा तो स्ट्रेस होतो. कला डझंट रिमेन कला. आणि तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल तर ऑटोमॅटिकली तुम्ही पुढे पुढे जाणार म्हणजे आहात. तुम्ही तुमचं कर्म करत राहा. एकदा गोल सेट करा. गोल एकदा सेट केल्यानंतर ऑटो मोडवर तुम्ही जाल तिथे, डोंट वरी. पण तुम्ही प्रत्येक स्टेपला जर लक्ष द्यायला लागलात तर स्ट्रेस येईल. स्ट्रेस येणार. जातोय ना बरोबर, जातोय ना बरोबर, जातोय ना बरोबर, आणि बनायचीच बिघडतच जाणार. हा, यू सेड इट. आणि आणखीन एक असं आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की पूर्वीच्या काळी ती एक वेणी बांधली गेलेली होती, ज्याच्यात सगळ्या गोष्टी गुंफलेल्या होत्या आणि प्रत्येक गोष्ट आपापल्या ठिकाणी ऑटोमॅटिकली घडत होती. आता पैसा आहे, करिअर आहे, पण तरी पण लोकांना आपण सगळं विभक्त केलंय ना. करिअर कलेपासून विभक्त केलं. मला ना ते वाक्य फार आवडतं, मला कधी आठवत नाही ते वाक्य, मे बी तुला आठवेल. ते 3 इडियट्स मध्ये ते वाक्य आहे ना आमिर खानच्या तोंडी, काबिल बनो कामयाबी खुद चली आहे. चली आहे. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. एकदा गोल सेट करा, मनात संकल्प करा की मला इथे पोचायचं आहे. मग फट मिळेल तसं जात राहा. आपण काय करतो, नाही हाच मार्गाने मला मिळालं पाहिजे असं नाही. गुगल मॅपने जर तुम्हाला दाखवलं आता राईट वळाला, इकडे जॅम आहे, तर जस्ट गो, जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. इंट्युटिव्ह इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला येत असतात, त्या फॉलो करा. येत असतात. नाही पण मग असं हे इथलं कसं सोडू, आला स्ट्रेस. जस्ट गो. तुम्हाला वाट इथे दिसली ना, मग इथे या वाटेने जा. जोपर्यंत तुम्ही ती दिशा, ध्रुव तारा तुम्हाला दिसतोय तुमचा, तोपर्यंत तुम्ही बरोबर मार्गावर आहात. यू विल गेट इट. तुम्ही या क्षेत्रात काम करता, आजपर्यंत अनेक आयुष्य तुम्ही हाताळली असतील, थेरपिस्ट त्यांना दिले असेल, त्यांचं आयुष्य तुमच्यामुळे छान झालं असेल. पण हे सगळं करत असताना एखादा असा इमोशनल कोणता अनुभव, प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला का, जिथे तुम्ही पण स्तब्ध झालात आणि फार तुम्हाला पण वाईट वाटलं? हो, म्हणजे मी ना तेव्हा
इमोशनल म्हणजे ना पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करत होते. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, ब्रेथवर्क, ह्या बाकीच्या बऱ्याच थेरपीज मी करत होते. आता मगाशी जो मुद्दा सांगितला, त्या व्यक्तीने यायला लागतं हिलिंग करायला, तर तुम्हाला हिलिंग करता येतं. तर मला ह्याची प्रचंड, माझी आई आजारी असताना खंत होती. अच्छा. माझ्या आईला काही इंटरेस्ट नसायचा. आई मी तुला करू का हिलिंग? नको नको, ते तुझं काही नको मला सांगू. तर मी नाही करू शकत, तिच्या विशच्या अगेन्स्ट मी नाही करू शकत. येत आहे लक्षात? हो. आणि मला खूप वाईट वाटायचं, अगं तुझ्या पोरीला येत आहे, मी किती जणांना हिलिंग करलं, तुला पण करू शकते. खूप वाईट वाटायचं. आणि मग मी नेहमी देवाकडे मागणं मागायचं की मला असं काहीतरी सांग ना की मी आईला पण हील करू शकेन. आई गेली म्हणजे त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर मला हे फॅमिली कॉन्स्टलेशन हिलिंग मिळालं. म्हणजे तुम्ही आई नसताना आईची भूमिका कोणाला तरी देऊ शकता आणि आईला हिलिंग करू शकता. इज इट पॉसिबल? येस. मी पहिली शिकले आणि मी हे एवढ्या जणांसाठी वापरलं, एवढ्या जणांसाठी. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही त्यांना न विचारता त्यांची भूमिका कोणाला तरी देत असता, यू आर नॉट सपोज टू टेल की मी तुला हील केलं. अच्छा. त्याची परवानगी नाही ना मागितलेली. तुम्ही कोण माझ्यासाठी हिलिंग करणार आहे? विचारू शकतात कोणी. मला नाही करायचं हिलिंग. डोंट टेल दोज पर्सन्स. तुम्ही तुमच्या आनंदासाठी करताय. मला चालतं की माझे फॅमिली मेंबर्स हिलिंग करत नाहीत, पण मला तर हिलिंग करायची. आता फॅमिली कॉन्स्टलेशन इज वन ऑफ द, त्यांना ती भूमिका द्यायची, एखाद्या मुलाची भूमिका द्यायची, एखाद्या मुलीची. आता हिलिंग होतं की नाही? हो, होतं. फार म्हणजे सुंदर. आणि खूप छान होतं. पूजा करायची नाही तर सुपाऱ्या वापरते मी, एकटीने करायचं असलं हिलिंग की. माणसंच मिळतील असं नाही ना, सुपाऱ्या वापरते. घरात असे काही मजेशीर गोष्टी घडल्या का कधी, किंवा एखादा मजेशीर किस्सा घडला या सगळ्या गोष्टी करत असताना? मजेशीर असा नाही, माझा विषय वृक्ष आहे ना, त्यामुळे फारसा मजेशीर किस्सा काही घडत नाही. पण मजेशीर असा नाही म्हणता येणार, पण टेलिपॅथिक मी म्हणू शकेन की मला असं खूप वेळेला माझ्या मुलीकडून, जास्त मुलाकडून नाही एवढं, ती कारण खूप कनेक्टेड आहे माझ्याशी. असं, आई तू आज काही केलंस का ग माझ्यासाठी? ती विचार, मला इथे कळलं. हो केलं. किती छान. म्हणून म्हटलं की असं विनोदी नाही, पण असं अशा काहीतरी गोष्टी घडतात. पण हे मनाशी जे तार जुळलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ते किती स्ट्रॉंग आहेत ना. हो, खूपच स्ट्रॉंग असतं. खूप स्ट्रॉंग आहे. आणि अजून एक असं विचारायचं वाटतं की कधीतरी असं वाटतं काही काही लोकांना आता आयुष्य संपलं, ह्याच्या पुढे काही अशी बऱ्याच गोष्टी घडतात बऱ्याच लोकांच्या बाबतीत, तर त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं काय? हो, किंबहुना त्यांनी करावं नव्याने सुरू. त्याचं कारणच असं आहे, कितीही आजारी माणूस असला, मी असं अनेकांना सांगते की ज्या अर्थी अजून तुम्हाला देवाने जगवलंय ना, देवाला तो श्वास काढून टाकणं काय सोपं आहे ना. एक असं घ्यायचं, तार घ्यायची, वर खेचून टाकायची, प्राण गेला तुमचा. त्याला सोपं आहे, पण त्याने अजून आपल्याला प्राण ठेवलाय ना आपल्या शरीरात. याचा अर्थ गुरु आपल्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करतायत अजून. आता तरी बदलशील, आता तरी बदलशील, आता तरी बदलशील. बरोबर. म्हणजे अजून तुमचा श्वास आहे तोपर्यंत तुम्ही कर्म काहीतरी ध्येय आहे तुमच्यासाठी. ध्येय आहे, तुम्ही काहीतरी करतच राहिलं पाहिजे. कारण म्हणून त्याने जो श्वास चालू ठेवला, नाही तर त्याला श्वास काढून घेणं इज व्हेरी इझी. की हे जे आपलं म्हणजे आयुष्य आहे, त्या आयुष्याबद्दल जर एका वाक्यात सांगायचं म्हटलं, किंवा काय नाव द्याल तुम्ही आयुष्यासाठी, काय म्हणाल? सब स्वीकार भूमिका, से जस्ट इट्स ओके. ओके. कारण आपण नुसतं थिअरी मांडतो की सुख दुःख असतंच आयुष्यात, पण आपण दुःखाला नाही म्हणत असतो सारखं. हो, एन्जॉय दुःख. कारण त्याच्यानंतर जे सुख येणार त्याचा आनंद पण आणखीन छान होईल. नाही, दुःखातही आनंद आहे. आनंद आणि सुख हे सिनॉनिम्स नाही आहेत. अच्छा. सुख आणि दुःख हे पेरिफरीवर आहेत आणि आनंद आत आहे. ओके. यू कॅन एन्जॉय. विरहात आपल्याकडे विरहिणी आहेत ना सगळ्या, ती राधा एन्जॉय करते तिचा विरह. मी पण प्रयत्न करणार दुःखात आनंद. दुःखात आनंद शोधता येतो आपल्याला.
नक्कीच. आणि असंही लक्षात घ्यायचं की त्या पेन्समुळेच, ज्या पेन्स येतात त्याच्यामुळेच आपण घडत असतो. हम्म. तर त्याच्याकडे तुम्ही पॉझिटिव्हली बघितलं, म्हणजे आनंदाने बघितलं, तर त्या तुम्ही डेव्हलप व्हाल, हम्म. तुमची ग्रोथ होईल, तुमची आत्मउन्नती होईल. तुम्ही दुःखाने बघितलं तर तुम्ही रिजेक्ट करताय ना. हम्म. रिजेक्ट केलं तर नाही, तुमचे म्हणजे तुम्हाला चान्स मिळालाय तर तुम्ही वरती नाही जाऊ शकत. वरती जाण्यासाठी एखादा दगड लागतो की नाही, हवेतल्या हवेत नाही आपण जाऊ शकत. मग असा दगड येतो आपल्या आयुष्यात, त्याच्यावर चढून वरती चढायचं असतं. एक फार मोठे कवी होऊन गेले, त्यांनी फार सुंदर म्हटलंय, असे जगावे आयुष्यामध्ये आव्हानांचे लावून यत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. एक्झॅक्टली, येस. असंच आयुष्य जगत गेलो तर त्या दुःखांना पण आपल्याकडे येताना असं काय जाऊ की नको जाऊ. नाही पण फार फार छान. मला तुमच्याशी म्हणजे पॉझिटिव्हिटी आपोआप येते ना काही एक माणसांची बोलून. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला वेळेची मर्यादा असते. आणि मी आता आमचं हे जे आहे, आमचे जे म्हणजे हे पॉडकास्ट जे घेतात किंवा जे करतात त्यांना मी नक्की म्हणणार आहे की मंजिरी त्यांची अजून गप्पा मारायच्या. तुम्ही मलाही खूप आवडेल, पुन्हा पुन्हा बोलवा, कारण खूप आहे जाणून घेण्यासारखं. आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे आज कुठेतरी थांबावं लागणार आहे. पण तरी पण मला जाता जाता तुम्हाला विचारायचं आहे काही गोष्टी, की हे जे संवाद हिलिंग अँड आर्ट आहे, ह्याला तुम्ही कुठे पाहताय पुढच्या काही वर्षांमध्ये? अगदी खरं सांगू का, माझी इच्छा सांगते, हा. मी कुठे पाहते म्हणण्यापेक्षा. मला असं वाटतंय की सगळे नद्यांचे प्रवाह ह्याला जोडले जाऊ देत. माझी अशी इच्छा आहे की जास्त हिलर्स येऊ देत, की जास्त जणांपर्यंत आपण पोचू शकतो, आपल्यापर्यंत जास्तीत जास्त जणांपर्यंत. आणि एक संवाद हिलिंग अँड आर्टची एक अकॅडमी असावी. अरे वा. आणि ती अकॅडमी म्हणजे तिथे लोकांना ट्रेनिंग पण मिळालं पाहिजे. आता त्याच्यासाठी लागणारा पैसा कुठून येईल माहिती नाही मला. इच्छा बळकट असेल तर ते पण होईल. इच्छा मात्र आहे. नाही नाही, नक्कीच होईल. आणि असं व्हावं अशी मी पण युनिव्हर्सकडे प्रार्थना नक्कीच करीन. कारण की ह्या गोष्टींची आजकाल समाजाला खूप गरज आहे. लोक, आपण बातम्या बघतो, माझे पूर्वीच्या सासरे काळी जशी गुरुकुल असायचं ना, तसं तिथे येऊन लोकांनी राहावं आणि अनौपचारिक पद्धतीने शिकावं. आणि तुम्ही आता जे काही गोष्टी म्हटलात, माझे सासरे नेहमी न्यूज चॅनल बघतात. ते बघताना कंटिन्युअसली बघतात. ते बघताना ते असे म्हणतात, खुनशी प्रवृत्ती लोकांची वाढत चालली आहे. लोकांना स्ट्रेस मॅनेज होत नाही, अँगर मॅनेज होत नाही, आणि त्यांना आयुष्य संपवणं किंवा आयुष्याशी खेळणं हे अत्यंत सोपं वाटू लागलंय. तुमची अशी अकॅडमी नक्कीच व्हावी आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हाव्या, लोकांच्या आयुष्याला उजाळा मिळावा आणि लोक कुठेतरी कंट्रोल व्हावे, अशी मी पण माझी इच्छा आहे. याच माझी पण इच्छा आहे. आणि असं व्हावं आणि खरंच असं होईल अशी आपण त्या ईश्वराचरणी प्रार्थना करूया. प्रार्थना आपल्या हातात आहे. आणि म्हणजे ते एखाद्याचं हसू पण हिलिंग असू शकतं का? कितीतरी. मग तुमचं हसू हे आमचं हिलिंग आहे. असं इथे आला, तुमचं इतकं गोड हसू बघतोय आम्ही आणि मन प्रसन्न होतं, म्हणजेच हे हिलिंग आहे ना. खरंच ताई, तुम्ही आज इथे आलात, इतका छान संवाद साधलात. येताना मी फार वेगळी होते. मी ऑटोमधनं आले, फार गरम बिरम झालेलं, मनही फार तापलेलं, आणि आता फार आल्हाददायी वाटतंय. हीच ताकद आहे आपल्यातल्या संवाद जो झाला त्याची. आणि असे अनेक संवाद वारंवार घडत राहतील. तुम्ही इथे आलात, मला ना तुमच्यासाठी 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात, त्या मी म्हणणार आहे. मनाच्या जखमांनाही स्पर्श हवा असतो, प्रत्येकाला कधीतरी शांततेचा श्वास हवा असतो, आणि या सगळ्याला मंजिरी ताईंसारख्या लोकांची साथ मिळाली तर अंधारातही प्रत्येक दिवस आशादायी भासतो. ताई, तुम्ही इथे आलात, आमच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, खरंच मनपूर्वक तुमचे आभार. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलाय. मी उलट म्हणते की तुम्ही आम्हाला सामावून घेतलत म्हणून हा पॉडकास्ट होऊ शकलाय. कारण नाही तर माझी इच्छा खूप वर्षापासून होती, पण सामावून घेणारं पण माणूस लागतं. तर तसं तुम्ही सामावून घेतलत म्हणून खूप खूप धन्यवाद. खरंच ताई, तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते. आजच्या पुरती तुमची रजा घेते, पण पुन्हा एकदा वार्तालाप जंक्शनच्या माध्यमातून तुमची नक्कीच भेट घेऊ. थँक्यू सो मच. नक्कीच. आजच्या या प्रेरणादायी संवादातून हिलिंग, अध्यात्म, संगीत आणि मानसिक आरोग्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजल्या.
डॉक्टर मंजिरी गोखले ताई यांनी सांगितलेला अनुभव आणि त्यांचा प्रवास नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे ह्याची मला खात्री आहे. जर तुम्हालाही तणावमुक्त, सकारात्मक आणि संतुलित जीवन जगायचं असेल तर स्वतःसाठी वेळ काढणं आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुमच्या जेन्युइन रिॲक्शन्स आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून नक्की पोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अवलिया प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या मनाची सुद्धा. धन्यवाद.